परीस स्पर्श कथा आणि काव्यांचा. नमस्कार मित्रांनो, परिस्पर्श कथा आणि काव्यांचा या माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. नवरात्र स्पेशल या व्हिडिओच्या माध्यमातून आज मी आपल्या समोर घेऊन आलेलो आहे कथा मुंबादेवीची. मित्रांनो, भारत आजही शेतीप्रधान देश म्हणून ओळखला जातो. परंतु आपण कितीही शेतीप्रधान जरी असलो तरी आपली आर्थिक राजधानी 7 बेटांची राणी म्हणजे 7 बेटांचा समूह आणि त्या समूहाने निर्माण झालेला प्रदेश तो म्हणजे मुंबई. तर मुंबईला उद्योग नगरी याच्यासाठी म्हटलं जातं की भारताच्या कानाकोपऱ्यातून कुठूनही एखादा नागरिक, तरुण, विद्यार्थी मुंबईमध्ये आला तर तो आपला पोट उपाशी ठेवत नाही. आपली उपजीविका करण्याचे विविध माध्यम उपस्थित आहेत ते म्हणजे मुंबई. चाकरमानी कोकणातून आला, चाकरमानी सगळ्या विविध राज्यातून आला आणि एका ठिकाणी स्थायिक झाला, ते शहर म्हणजे मुंबई. पण मित्रांनो, प्रश्न असा पडतो की किती आपण शेतीप्रधान देशातले असो, किती आपण मुंबई सारख्या उद्योग नगरीत राहणारे असो, तर आत्ताच्या काळामध्ये आपण उद्योग प्रधान आहोत. पूर्वी तर आपण शेतीप्रधान होतो आणि आजही आपण शेती करतोय. पण मुंबई सारख्या शहरात जो 7 बेटांनी बनलेले शहर आहे, समुद्राने वेढलेला शहर आहे, खाड्यांनी वेढलेला शहर आहे, तर तिथे काही शेती होत नव्हती. मग मुंबई मध्ये कुठल्या गोष्टीची उलाढाल होत होती? तर मित्रांनो, मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात उलाढाल होती ती म्हणजे मासेमारीची. मच्छीमार लोकांसाठी प्रसिद्ध असलेला हा जो मुंबईचा किनारा आहे, या मच्छीमार लोकांनी ज्या देवदेवतेची स्थापना केली ती देवता म्हणजे मुंबादेवी. असं म्हटलं जातं की मच्छीमारांच्या हाकेला धावणारी देवी, मच्छीमारांच्या प्रत्येक संकटाला धावून येणारी देवी ती म्हणजे मुंबादेवी. मात्र आपण तेवढंच नव्हे, तर तुम्हाला असं वाटेल की केवळ मच्छीमार लोकांनाच धावून येते, मच्छीमार लोकांच्या संकटाला धावून येते का? नाही. तो जो कुठला भाविक मुंबादेवी मातेच्या दर्शनाला जातो, जो कुठला भाविक मुंबादेवी मातेच्या पायी नतमस्तक होतो, जो कुठला भाविक मनोभावे मुंबादेवी मातेची प्रार्थना करतो, त्याच्या हाकेला धावून येते माझी मुंबईची मुंबादेवी माता. आणि हो, तुम्हाला माहिती आहे का, मुंबादेवी मातेच्या नावावरूनच आपल्या ह्या शहराला म्हणजे 7 बेटांचं जे शहर आहे त्या शहराला नाव पडलं ते म्हणजे मुंबई. या मुंबई शहरामध्ये बांधण्यात आलेलं होतं कोळी बांधवांनी 400 वर्षापूर्वी मंदिर, ते म्हणजे मुंबादेवी. पूर्वी हे मंदिर आजचं जे सीएसटी स्टेशन आहे त्या सीएसटी स्टेशनच्या ठिकाणी होतं, परंतु नंतर या ठिकाणचं मंदिर हलवून ते मंदिर मरीन लाईन स्टेशनच्या पूर्वेला म्हणजे क्रॉफर्ड मार्केटच्या थोडासा पुढचा टप्पा त्या ठिकाणी हे मंदिर बांधलं गेलं. पूर्वी या मंदिराच्या आजूबाजूला तळे होते, नंतर हे तळे बुजवून आता त्या ठिकाणी मोठमोठे मैदान अस्तित्वात आहे. तुम्ही सीएसटी ला गेलात तर सीएसटी पासून साधारणपणे 15 मिनिटं या पाठीमागच्या साईडला आपण चालत आलो म्हणजे क्रॉफर्ड मार्केट, आणि क्रॉफर्ड मार्केटचा पुढचा टप्पा आहे तो म्हणजे बुलेश्वर, आणि बुलेश्वर आणि क्रॉफर्ड मार्केटच्या तिथे अस्तित्वात आलेला आहे. 400 वर्षापूर्वी कोळी बांधवांनी हा बांधलेला मंदिर तो म्हणजे मुंबादेवी मातेचं मंदिर. मुंबादेवी माता नवसाला पावणारी, हाकेला धावणारी आणि भक्तांच्या संकटांना तारणहार करणारी म्हणून ओळखली जाते, आणि कोळी बांधवांच्या मदतीला सतत धावून येणारी माता म्हणून मुंबादेवी मातेचं वर्णन केलं जातं. मुंबादेवी मातेच्या गाभाऱ्यामध्ये मुंबादेवी मातेची मूर्ती आहे. मुंबादेवी मातेच्या उजव्या बाजूला गणपती बाप्पाची छोटीशी मूर्ती आहे. मुंबादेवी मातेच्या डाव्या बाजूला अन्नपूर्णा मातेची मूर्ती आहे. तर मंगळवार हा या मुंबादेवी मातेचा वार म्हणून संबोधला जातो, आणि नवरात्र असो, विविध सण असो, या दिवशी मात्र मुंबादेवी मातेच्या या दर्शनाला भाविकांची अफाट गर्दी लागलेली असते. तर दिवस कुठलेही असो, सणाचे असो, सर्वसाधारण असो, महिना कुठलाही असो, मुंबईला जाणारा, सीएसटी वरून जाणारा प्रत्येक जो प्रवासी आहे, जो भाविक आहे, तो मुंबादेवी मातेच्या दर्शनाला जाणार नाही असं शक्यच नाही. मुंबादेवी मातेचं दर्शन घेऊनच तिथला रहिवासी आपल्या कामाला जात असतो.
तर मित्रांनो, मुंबादेवी मातेच्या गाभाऱ्यामध्ये एक असा स्तंभ आहे, लाकडाचा स्तंभ आहे, त्याला कवठा लाकूड असं म्हटलं जातं आणि तिथे नवस करणारे येणारे जे नागरिक आहेत त्या कवठ्या लाकडावरती असे नाणे ठेवतात आणि ते नाणे त्या कवठ्या लाकडावरती ठोकतात आणि अशी मान्यता आहे की जो कोणी भाविक तिथे नाणे ठोकून आपला नवस मागतो त्याच्या नवसाची पूर्तता तिथे लवकरात लवकर होते आणि तो भाविक तिथून मुंबादेवी मातेच्या आशीर्वादाने अगदी आनंदाने जातो। मित्रांनो, मुंबादेवी मातेच्या संदर्भात एक पौराणिक कथा सुद्धा अस्तित्वात आहे। ती पौराणिक कथा सुद्धा आपल्या समोर मांडायला मला नक्कीच आवडेल। तर असं म्हटलं जातं की फार पूर्वीच्या काळामध्ये म्हणजे देवदेवतांच्या काळामध्ये ज्यावेळेस राक्षस अस्तित्वात होती त्या काळामध्ये एका राज्यातल्या लोकांवरती मुंबरका नावाचा राक्षस सतत त्या लोकांचा छळ करत होता, सतत त्या लोकांना खूप त्रास देत होता आणि मुंबरका नावाच्या राक्षसाच्या छळाला सगळी जनता कंटाळली होती। त्यावेळेस सगळ्या जनतेने देवासमोर नामस्मरण केलं आणि त्या नामस्मरणाला प्रसन्न होऊन ब्रह्मदेवाने एका आदिशक्तीचं निर्माण केलं। अष्टभुजा असलेल्या या आदिशक्तीने म्हणजे देवीने ब्रह्मदेवाच्या सांगण्यावरून या मुंबरका राक्षसाचा वध केला आणि नंतर या मुंबरकाच्या राक्षसाचा वध केल्याच्या नंतर ब्रह्मदेवाने त्या अष्टभुजा धारण केलेल्या देवीला नाव दिलं ते म्हणजे मुंबादेवी। मित्रांनो, ताईंनो, माईंनो आणि अक्कांनो, कशी वाटली आपल्याला मुंबादेवी मंदिराची स्थापनेची कथा आणि मुंबादेवीची पौराणिक कथा? आपणही कधी सीएसटी स्टेशनच्या परिसरात गेलात तर नक्कीच मुंबादेवी मातेच्या या पुरातन मंदिराला भेट द्या आणि मला असं वाटतं की भेट दिल्याच्या नंतर आपले जे काही नवस असतील, आपल्या ज्या काही मागण्या असतील ती मुंबादेवी माता नक्कीच पूर्ण करेल। ही कथा आपल्या सगळ्यांना नक्कीच आवडली याची मला खात्री आहे। तर भाविकांनो, ताईंनो, माईंनो आणि अक्कांनो, आपण मुंबादेवी मातेचं दर्शन घेणारच आहात आणि माझ्या या परिस्पर्श कथा आणि काव्यांचा या चॅनलला जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर करणारच आहात आणि कशी वाटली कथा या संदर्भात कमेंट सुद्धा करणार आहात आणि पुढच्या व्हिडिओमध्ये अजून एका माझ्या देवी मातेची कथा आपण पाहणार आहोत।